नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड तालुक्यातील कापिल येथील कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या वतीनं नव्याने सुरू केलेल्या अस्तित्व म्युझिक वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी कराड शहरातील दत्त चौक येथील पाटील हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झालेल्या या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातील व परिसरातील मान्यवर, सामाजिक संघटना, विविध पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी, मित्रमंडळी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कराड नगरीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या अस्तित्व म्युझिक वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओ या वास्तूमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये निवडणूक प्रचार गीतं, गणेश उत्सव देखावा रेकॉर्डिंग, मंडळ सॉन्ग, ग्रुप सॉन्ग, सर्व व्यावसायिक जाहिराती, नाटक लेखन निर्मिती, अनाउन्समेंट, लग्न समारंभासाठी लागणारी गाणी, व्हिडिओ एडिटिंग, शूटिंग, फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी, ऑर्केस्ट्रा, नाटक अरेंजमेंट, फिल्म मेकिंग यासह अनेक सुविधा या दालनामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी स्टार सिने कलाकारही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या अस्तित्व स्टुडिओच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे व शिवकवी गणेश शामराव लुबाळ यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अस्तित्व रेकॉर्डिंग स्टुडिओमुळे कराड नगरीच्या वैभवात आणखी एक भर पडली आहे. त्यामुळे आता कराडकर वासियांना पुणे मुंबई सारख्या शहरात न जाता कराड शहरात सर्व सुविधा या स्टुडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या वतीनं निर्मित केलेल्या या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे व त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं या वास्तूचे पूजन करण्यात आले. ढेबे कुटुंबियांच्या वतीनं वास्तूचं पूजन झाल्यानंतर आदर्श माता बाळूताई विठ्ठल ढेबे यांच्या हस्ते फीत कापून अस्तित्व म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आलं. दीदी माग
जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा गौरी मंगला चंदनाची कोटी कुंकुम केशरा हिरे नळी बघा अरुण धुंदेनु पुरे चरणी घालरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड प्रेरणा दास रामाचा वापाजी सगना संकटी बाबावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय दुर्गे दुर्गण भारी दुर्बिन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय श्री भवानी पाहता तुझी नाही चारी श्रमरे परंतु न बोलवे काही साही विवाह करता पडलो प्रवाही ती तू भक्ताला दे पावच लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्नवरणे प्रसन्न होशी निरासा क्लेशापासून तोडी तोडी बहुभाषा आंबे तुझं वाजून कोण विलाशा नरहरी कल्लेन झाला पदकुंजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय घाली न रूपांगण वंदी चरण डोळ्यान पाहिली न रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावी वारी न महिनाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसुन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा करोमि अद्यं सकलं परत् नारायणीति समर्पयामि अच्युतं केशवं नारायण कृष्णदामोदर वासुदेवाय श्रीधर्माधौ गोपिका बलवं जानकी नायकं रामचन्द्रवदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज दुर्गा माता की जय. अस्तित्व म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या समारंभाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी व विविध मान्यवरांनी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे व शिवकवी गणेश लुबाळ यांना सदिच्छा दिल्या. तसेच कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या वतीनंही मान्यवरांचा शाल वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक भाऊसाहेब ढेबे यांनी निर्मित केलेल्या स्टुडिओच्या माध्यमातून अनेक नवनवीन संकल्पना राबवण्यात येणार असून त्याचा फायदा नक्कीच या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे। तसेच विद्यार्थी तरुणांनी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीस येणाऱ्या विविध तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात करून घ्यावी असं आवाहनही या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मान्यवरांनी केले। अस्तित्व म्युझिक याचं उद्घाटन होत आहे स्टुडिओचं। तर या ठिकाणी मौजे कापिल येथील भाऊसाहेब ढेबे हे आपल्या सर्वांना सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे की जे ॲग्रिकल्चरमध्ये यांनी यापूर्वी खूप असं चांगलं काम केलेलं आहे। ते स्वतः कृषीभूषण आहेत, शेतीमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग केले आहेत आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी शेतीमध्ये आपला नावलौकिक त्या महाराष्ट्रभर केला आहे। परंतु एक वेगळं फील्ड, एक वेगळं क्षेत्र या निमित्तानं आज त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे स्टुडिओ, जो काळामध्ये एक अशी चांगली उणीव होती ती भरून काढण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। या म्युझिक स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रेकॉर्डिंग केलं जाणार आहे आणि त्याच्यातून नकळतपणे तरुणांनाही काही उद्योग निर्मिती होणार आहे। त्याचबरोबर नव्या कन्सेप्ट, नवीन संकल्पना ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ग्रामीण भागामध्ये पोहोचणार आहेत। खरं वास्तविक कापणीसारख्या एका ग्रामीण भागातून हे व्यक्तिमत्व असा नवीन प्रयोग करत आहे आणि त्याचा निश्चितच समाजाला चांगला उपयोग होईल। त्यांना या नवीन क्षेत्रामध्ये आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्यांना माझ्या आणि माझ्या सर्व कुटुंबातर्फे अनेक शुभेच्छा देतो। ढेबे बंधूंनी आज कराड शहरामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अस्तित्व या नावाने एक नवीन संकल्पना जी अलीकडच्या काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये वापरली जाते। लग्न समारंभ असेल, निवडणुकीचा कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल, यासाठी एक चांगल्या प्रकारचं ठिकाण या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आहे। त्याच पद्धतीनं काही हौशी कलाकारांना वाटते की मी कशा प्रकारे गातो, त्याला जर वाटलं की मी त्याला बाहेर जाऊन पुण्या मुंबईत जाऊन मोठ्या स्टुडिओमध्ये जाता येणार नाही, इथं येऊन त्या ठिकाणी तो गाऊ शकेल आणि त्यालाही कळेल की आपण कशा प्रकारे पुढे प्रगती केली पाहिजे। त्या दृष्टीनं अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू झाला आहे। या उपक्रमाला अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। अस्तित्व म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे। बहुजन समाजातील मुलांनी अशा प्रकारचे नवे व्यवसाय शिक्षण घेऊन या क्षेत्रात उतरणं हे आता आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे। नोकरीच्या मागे लागून नोकऱ्या मिळत नाहीत। शेतीत ही निसर्गाच्या अवकृपेमुळं कुटुंब चाललेलं एवढाही उदरनिर्वाह होत नाही। त्यामुळे नवनवीन टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी आहेत ते शिकाव्यात आणि बहुजन समाजातील मुलांनी आपल्या कुटुंबाचा चरित्र चालवावा हा संदेश अस्तित्व या आजच्या स्टुडिओच्या उद्घाटनानं सगळ्यांसमोर आपण देत आहोत। त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा। कराड येथे अस्तित्व रेकॉर्डिंग स्टुडिओ हे नवीन उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। कराडमध्ये एक अत्याधुनिक रेकॉर्डिंग, व्हिडिओ प्रोसेसिंग, पोस्ट प्रोसेसिंग, डॉक्युमेंटरी मेकिंग, चित्रपट निर्माण करणं आणि गीत गायन, बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्या प्रकारच्या ऑडिओ आणि व्हिडिओ या संकल्पना साकार करण्याकरता कराडमध्ये अस्तित्व रेकॉर्डिंग स्टुडिओचा शुभारंभ होत आहे। हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। भाऊसाहेब ढेबे त्यांच्या सहकार्याने इथं कराडच्या अगदी बाजारपेठेमध्ये, मुख्य बाजारपेठेमध्ये ही कल्पना साकारलेली आहे। हा रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्माण केलेला आहे। मला वाटतं कराडकर प्रत्येक कुठं संदेश रेकॉर्ड करायचा असेल, कुठं परदेशी काही आपली कराडची क्लिप पाठवायची असेल, व्हिडिओ पाठवायचा असेल, निवडणुकीमध्ये वापर करायचा असेल तर आज मोठी सोय आज कराडला झालेली आहे। या कामाकरता पूर्वी कोल्हापूरला आणि पुण्याला जावं लागत असेल ते आता जावं लागणार नाही। उलट कोल्हापूर, पुण्याचे लोकसुद्धा इथं काम करून घेण्याकरता येतील अशी मला खात्री आहे। आम्ही तर निश्चितच या अस्तित्व रेकॉर्डिंग स्टुडिओच्या कामामध्ये वापर करू। माझ्या या निमित्तानं आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होत असलेल्या अस्तित्व रेकॉर्डिंग स्टुडिओला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो
आणि या उपक्रमाची भरभराट होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमचे मित्र भाऊसाहेब डेब यांच्या निर्मितीने झालेले हे अस्तित्व म्युझिकल रेकॉर्डिंग सिस्टीम आज ह्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. हे अस्तित्व म्युझिकल नाईट हे सर्व प्रकारच्या रेकॉर्डिंग सिस्टीम्स, जाहिराती असतील, इतर काही डेमॉन्स्ट्रेशन्स असतील किंवा प्रचार वगैरे इतर जाहिरात करण्यासाठी प्रचार या यंत्रणेसाठी चांगला वापर होईल. त्याचबरोबर ज्यांना म्युझिकल सिस्टीममध्ये म्युझिकल याच्यामध्ये आवड निर्माण आहे त्यांची म्युझिकल्स गाणी वगैरे तयार करण्यासाठी हे चांगलं एक कराडमध्ये चांगलं दालन तयार झालेलं आहे आणि 100% एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं दालन तयार झाल्यामुळे कराडचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि जी पुणे मुंबईला जायला लागणाऱ्या लोकांना ते कराडमधून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा भाऊसाहेब डेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कराडमध्ये निर्माण केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि याला सुद्धा माझ्या कुटुंबियाच्या माझ्या सर्वांच्या शुभेच्छा राहतील. आमचे मित्र भाऊसाहेब डेब यांनी वेगवेगळ्या धंद्यामध्ये पदार्पण केले. यामध्ये अस्तित्व म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओचा आज शुभारंभ झाला. त्यासाठी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आज भाऊसाहेब डेबचा विचार पहिल्यापासून लहानपणापासून बघतोय तर त्यांचं कसं आहे म्हणजे अस्तित्व निर्माण करायचं आयडिया तयार करण्याचं एक काम आहे. तर विचार केला ॲग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये काम करत असताना शेतीमध्ये भाजीपाला करून भाजीपाल्यानंतर आज त्यांनी आज ह्याचा मेंढपाळी धंदा किंवा शेळीपालन केलं. त्यांचं रेखा व्यवस्थित चाललेलं आहे. ह्या त्यांनी आदर्श निर्माण केला. कापिल गावामधून काम करत असताना त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून समाजामध्ये आदर्श ठेवलेला आहे आणि यानंतरसुद्धा ह्या नवीन चालू केलेल्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा देतो. हे चांगलं चालावं, चांगलं चालणारं ह्या थकले मला त्यांना शुभेच्छा देतो आणि देऊ शकतो. समूहाचे संस्थापक आमचे मित्र भाऊसाहेब डेबे आणि त्यांचे भाचे यांनी जो नवीन व्यवसाय चालू केला अस्तित्व म्युझिक वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओ कराडकरांसाठी एक चांगली सोय केलेली आहे. त्यांना या व्यवसायामध्ये यश मिळो, त्यांच्या या व्यवसायाची भरभराट हो अशी मी त्यांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आमचे मित्र सन्माननीय भाऊसाहेब डेबे यांनी आज या कराड शहरामध्ये एक सामाजिक जाणीवेतून आणि समाजाची गरज ओळखून त्यांच्या या कल्पवृक्ष उद्योगाच्या वतीनं अस्तित्व म्युझिक वर्ल्ड आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ या कराड शहरात चालू केला. या स्टुडिओच्या माध्यमातून एक समाज मन प्रभावीपणे मांडण्याचं काम किंवा आजच्या या जाहिरातीच्या युगात प्रचाराचं अतिशय प्रभावीपणाचं हे साधन म्हणून जे आज प्रसिद्ध आहे ते यांनी चालू केलं आणि मला वाटतं त्यांनी केलेला उद्योग हा अतिशय प्रभावीपणे आणि या कराड शहराच्या नगरीत वैभवात भर घालणारा असा ठरेल. त्यांना मी आज या पाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या पाडव्याच्या आणि त्यांच्या या नवीन कल्पकतेला मी शुभेच्छा देतो आणि त्यांना मी सुयश चिंतित. कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक माननीय भाऊसाहेब डेबे यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हा व्यवसाय सुरू केलेला आहे. ही आत्ताच्या आधुनिक युगातली नवीन टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान आत्मसात करून जे समाजाला हवं आहे ते आपण कसं झटपट देऊ यासाठी त्यांनी चालवलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. आज सोशल मीडिया इतका प्रभावी झाला आहे, दूरदर्शन चॅनल्स इतकी प्रभावी झाली, वृत्तपत्र मीडिया इतका प्रभावी झाला आहे आणि ह्या सगळ्या मीडियाच्या ह्याच्यातसुद्धा जे लोकांना हवं आहे आणि लोकांच्या चटकन मनावर बिंबवलं जाणारं हे माध्यम त्यांनी सुरू करून या भागातील जनतेची सेवा करण्याचा जो उडाव उचलला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. या कल्पवृक्ष उद्योग समूहाची अशीच वाटचाल भावी काळात वृद्धिंगत व्हावी. या कल्पवृक्ष उद्योग समूहाची कारकीर्द यशवंत, वरदवंत, नीतिवंत, कीर्तिवंत व्हावी अशा त्यांना आज नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी याहीपेक्षा पुढील वर्षी त्यांचा व्यवसाय दुपटीने वाढ व्हावा आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊन हे महाराष्ट्रात एक नंबरला हे कल्पवृक्ष चॅनल म्हणजे उद्योग समूह
एक नंबरला यावा अशा शुभेच्छा मी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना देतो. आमचे बंधुतुल्य मित्र सन्माननीय भाऊसाहेब ढेबे 2014 साली कल्पवृक्ष सेवाभावी संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष झाले आणि त्या ध्येयवेड्या माणसाचं आज हे खरं तर माझ्या दृष्टीने स्वप्न पूर्ण झालं. कारण शून्य असणारा माणूस शून्याचा विश्व निर्माण कसा करायचा आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून भाऊसाहेबसारख्या एका लहान आणि गरीब कुटुंबातील व्यक्तीनं एवढं मोठं काम केलं. अगदी D.Ed किंवा डबल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अशा शिक्षण घेणाऱ्या एखाद्या म्हणजे शिक्षणाला सुद्धा त्यांनी लाजवलं. कारण एवढं मोठं काम एक शेळी व्यवस्थापन कमिटी त्याचबरोबर शेळीपालन आणि एवढं मोठं पुरस्कार ही पुरस्कार मिळालं. त्याचबरोबर ह्या अस्तित्व म्युझिक वर्ल्ड ही जी आयुष्यात कधीसुद्धा ह्यांच्या कुटुंबात स्पर्श न करणारी ही गोष्ट खऱ्या अर्थानं ह्या समाजानं ह्या कुटुंबानं आज अखेर कायम नेहमी दुसऱ्यासाठी काम करत बसले आणि आज स्वतःचं कुटुंब कसं स्थिर स्थावर करून शेळीपालनाचा एवढा मोठा महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या भावांच्या हस्ते परवा त्यांना गोव्यामध्ये भास्कर अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला आणि ह्या पुरस्कारातच भाऊसाहेबांचं जीवन फलित झालं असं मला वाटतं. कारण एका अनपढ आमच्या भावानं जरी ते कराडमधले असले जरी कापिलमधले असले तरीसुद्धा माझ्यासारख्या मी इतकं त्यांच्यावर प्रेम करतो किंवा ती माझ्यावर प्रेम करते. आमच्या आयुष्यात कधीही न तुटणारी दोस्ती आणि त्यांच्या ह्या उद्योगाला आमच्यासारख्या हिम्मत बापू असलेली किंवा आमची दाजी असलेली आणि महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय सदस्य राजाभाऊ गरोड असलेली ह्यांच्या नेहमी शुभेच्छा असलेल्या आणि इथून पुढं यांची विकासाची गुढी अशी उभं राहावी एवढीच मी शुभेच्छा देतो. आदरणीय भाऊसाहेब यांनी जो आज हा उद्योग समूह चालू केला नेहमी एक ध्येय एक उद्दिष्ट ठेवून काम करणारे असे आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय भाऊसाहेब नेहमी समाजाच्या उपयोगी आणि समाज ध्येय घेऊन आजपर्यंत त्यांनी जे काम केलं त्या कामाचं फलित म्हणून आज ह्या कराड शहरासारख्या ठिकाणी सुद्धा आज भाऊसाहेबांनी एक नवीन उद्योग समूह उभा केला. मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या नवीन उद्योगास त्यांना भावी आयुष्यात अशीच भरभराटी लावू आणि त्यांचं उत्तुंग भरारे आणि कराड शहरामध्ये नव्हे तर राज्यामध्ये त्यांच्या नावाची एक नवलिकता निर्माण हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. अस्तित्व म्युझिक समूहाला मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून किंवा भारतीय जनता पार्टी कराड तालुक्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. आमचे यांनी अस्तित्व ही जी संस्था काढली हे आमच्या गावचं भूषण आहे सांगायला काही हरकत नाही. त्यांनी शून्यातनं विश्व उभं केलं आणि आज या कराडसारख्या शहरामध्ये ही जी संस्था आहे ती मला वाटतं पुण्यानंतर सातारा किंवा कराड याच ठिकाणी असेल. मी भविष्यकाळामध्ये ना आमच्या गावच्या वतीनं त्याचबरोबर निर्वाचित सरपंच त्याचबरोबर त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडीच्या वतीनं मी आमचे मित्र भाऊसाहेब ढेबे यांना सदिच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये ही संस्था एक उत्कृष्ट प्रकारचं गावचं नाव उज्ज्वल करेल या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम ज्या पद्धतीनं गेली 8.5 ते 9 वर्ष अस्तित्व म्युझिक वर्ल्डच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर 6,500पेक्षा डायलॉग सॉंग्स 6,500पेक्षा जास्त डायलॉग सॉंग्स आपण बनवलेले आहेत. आजवरचा हा प्रवास आता कराडमध्ये आम्ही अस्तित्व म्युझिक वर्ल्डची मुख्य शाखा कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या अधीक्षतेखाली कल्पवृक्षाच्या छत्रछायेखाली आम्ही मुख्य शाखा सुरू केलेली आहे. आपल्या सर्वांच्या सेवेत आहोत. आजपर्यंत जशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेनं शिवकवी गणेश शामराव लुबाळ या नावावरती प्रेम केलं असंच प्रेम जनतेचा आताही राहू द्या, इथून पुढेही असावं ही इच्छा बाळगतो. आमच्या या नवीन फर्ममध्ये या नवीन अस्तित्व म्युझिक वर्ल्डच्या मुख्य शाखेमध्ये आता प्रेक्षकांना किंवा रसिक श्रोत्यांना साध्या दुकानाच्या ॲडव्हर्टाईजपासून चित्रपटापर्यंतची प्रत्येक निर्मिती आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळं एक वेळ अवश्य भेट द्या अस्तित्व म्युझिक वर्ल्डवरती. असंच प्रेम करत राहा. जय शिवराय, जय स्वराज्य. धन्यवाद. कराड येथे आत्ताच आपण आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती
कल्पवृक्ष उद्योग समूहाचं अस्तित्व म्युझिक रेकॉर्डिंग आपण चालू केलेलं आहे. ह्यापासून आपल्याकडं म्हणजे इलेक्शनाचे प्रचार गीतं किंवा लग्नाचे गीतं परत स्क्रीनच्या गाडीचं परत फोटोग्राफीचं हे सगळे आपण इथून जवळजवळ 15 ते 16 आपण सुविधा इथून आपण देणार आहे. आणि ह्याचा लाभ कराड तालुका सातारा जिल्हा व महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा व कल्पवृक्ष उद्योग समूहाचं व अस्तित्व म्युझिक स्टुडिओचं मी आणि माझ्या बाच्यानं चालू केलेलं आहे. तर ह्याचा म्हणजे लाभ घ्यावा आणि ह्याच्यापासून आमच्या हातून जेवढं काही म्हणजे माणसांच्या बद्दल किंवा लोकांच्या बद्दल आम्हाला पोहोचवता येईल तेवढं आम्ही जरूर ते आम्ही पोचवू पाहिजे ते आपण मदत सहकार्य आपण सगळं आपण म्हणजे करू. आणि इथून पुढं जे आज ज्या कार्यक्रमाला म्हणजे इथं भेट दिली त्यांचा मी पहिल्यांदा कल्पवृक्ष उद्योग आणि अस्तित्व स्टुडिओच्या वतीने मी पहिल्यांदा आधी त्यांचं आभार मानतो. आणि असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून द्या एवढंच मी हे करतो आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा देतो. कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या माध्यमातून भाऊसाहेब ढेबे यांनी अनेक शेतीविषयक प्रयोग केले आहेत. तसेच आधुनिक बंदिस्त शेळीपालन, मेंढीपालन व कुक्कुटपालन या माध्यमातून महाराष्ट्रातील शेळी व मेंढी व्यवसायात एक क्रांतिकारक पाऊल ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. समाजकार्याची आवड असलेल्या भाऊसाहेब ढेबे यांनी कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या माध्यमातून नव्यानं सुरू केलेल्या अस्तित्व म्युझिक वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओमुळे एक नवीन व्यवसाय शिकण्याची संधीसुद्धा युवा पिढीला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या पुढील भावी वाटचालीस कराडकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.